सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी लागणार आहे। त्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणीसाठी टेबलाची रचना व मतमोजणीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे। 17 प्रभागाचे 5 टेबलावर 4 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। ही मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली आहे। कणकवली नगरपंचायत निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष व 17 नगरसेवक पदासाठी मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत। या स्ट्रॉंग रूम बाहेर सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। सावंतवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीचे मतदान 2 डिसेंबर रोजी शांततेत पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या निवडणुकीची मतमोजणी येत्या रविवारी 21 डिसेंबर रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केली आहे। मतमोजणी प्रक्रियेला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होईल। सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयात ही प्रक्रिया पार पडणार आहे। प्रशासनाकडून मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सुरक्षेचाही कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।